तर आज आपण पुन्हा एक वार मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे ख्रिस्ताच्या नावामध्ये आणि विनंती करत आहे की आपण जो अभ्यासक्रम शिकत आहोत त्याच्यामध्ये सातत्याने लक्ष द्यावं. कारण की हा अभ्यासक्रम सर्वसाधारणतः दिला जात नाही किंवा केला जात नाही आणि म्हणून जेवढा आपण सखोल अभ्यास करेल तेवढं आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि देव आपल्याला नक्कीच आशीर्वाद देईल. तर थोडी उजळणी करूया आणि मग आपण पुढे जाऊया. त्या अगोदर आपण दोन शब्दाची प्रार्थना करूया. स्वर्गातील महान सेनाधीश परमेश्वर देवा, आज या सकाळच्या समयी आभार उपकार मानतो की तुम्ही आमच्या संती आहात. विनंती करत आहोत की जे सत्य आम्हाला लाभलेलं आहे ते सत्य इतरांपर्यंत पोहोचावं. ते सत्य आहे, त्याच्यामध्ये आमचं दुमत काहीच नाही. विनंती करत आहोत की तुमचा पवित्र आत्मा आमच्यावरती उतरावा आणि हे सत्य फक्त माहितीच्या स्वरूपामध्ये लोकांपर्यंत न पोहोचता हे सत्य त्यांच्यापर्यंत आशेच्या रूपामध्ये पोहोचावं. याद्वारे त्यांच्या आयुष्यामध्ये संजीवनी घडून यावी असं तुमच्या दैनंदिन कृपेनं होते मागत आहोत. विनंती करत आहोत की तुम्ही आमच्या संगती राहा, कारण की नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो म्हणून तुम्ही ऐका. आमेन. तर आपण जसं शिकलो की 3 प्रकारचे लोक ह्या जगामध्ये आहेत. पहिल्या प्रकारचा व्यक्ती जो आहे तो अविश्वासू आहे, पण तो शोध करणारा आहे. शोध करणारा असतो किंवा प्रश्न विचारणारा असतो आणि तो काय आहे? अविश्वासू आहे. तर तो काय करतो की पडताळणी करायच्या अगोदरच तो म्हणतो की मला पडताळणी करायची गरज नाही, मी देवावरती विश्वास ठेवत नाही, जगामध्ये देव नाही. म्हणजे तो फक्त प्रश्नांवरती विचार करतो. प्रश्न जसे की जर देव ह्या जगामध्ये आहे तर एवढे त्रास संकट का? जर देव जगामध्ये आहे तर चांगले मनुष्य, चांगले लोक जे आहेत ते अगोदर किंवा लवकर का मरण पावतात? म्हणजे अविश्वासू व्यक्तीचा दृष्टिकोन किंवा त्याचे विचार जे आहेत ते फक्त प्रश्नांवरती असतात. त्याला किती पुरावा दिला तर तो पुरावा मान्य करत नाही. कारण की का? तो म्हणतो की नाही, जगामध्ये देव नाही आणि त्याच्यावरती मी ठाम आहे. मग अशा व्यक्तीच्या समोर आपण काय करू शकतो? म्हणून जर आपण दुसऱ्या व्यक्तीचा विचार केला तर तो दुसरा व्यक्ती जो आहे तो विश्वासू असतो. विश्वासू म्हणजे काय? की बाबा तो पडताळणीच करत नाही, पडताळणी करायच्या अगोदरच तो मान्य करतो की देव अस्तित्वात आहे. तेही बरोबर नाही. कारण की प्रश्न असा पडतो की जर त्या व्यक्तीला वाटतं की देव अस्तित्वात आहे तर पुरावा काय? त्या व्यक्तीला तसं वाटतं म्हणून देव अस्तित्वात आहे असं तर होऊ शकत नाही. जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की वातावरणामध्ये हवा आहे का, तर तुमचं उत्तर काय असेल? सर्वसाधारणतः हो आहे. पण त्याचा पुरावा आहे का की हवा आहे? हा पुरावा देता आला पाहिजे. फक्त हवा आहे, हवा आहे असं म्हणून चालत नाही. म्हणून दुसऱ्या प्रकारचा जो व्यक्ती आहे तो पडताळणी करायच्या अगोदर, तो विश्वासू आहे, तो पडताळणी करायच्या अगोदर तो काय म्हणतो की देव अस्तित्वात आहे. बर. तिसरा जो व्यक्ती आहे तो मध्यस्थ किंवा थोडक्यात त्याची जी त्याचा जो थोडक्यात त्याची जी त्याचा जो स्तर असतो किंवा तो जो ज्या ठिकाणी तो उभा आहे तो विश्वासूही नाही ना अविश्वासू नाही. तो काय करतो? पडताळणी करतो आणि म्हणतो पडताळणी केल्यानंतर मान्य करूया ना की देव आहे का नाही. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण असं पाहिलं की जर एखाद्या गोष्टीचा पुरावा द्यायचा तर त्याच्यामध्ये अर्थ पाहिजे, अर्थभरित तो पुरावा पाहिजे. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये तथ्य पाहिजे. मग असं जर आहे तर मग त्याच्यानंतर आपण असा विचार केला की देव आहे किंवा नाही याचा आपण विचार करत आहोत. पण हा प्रश्न मुळात महत्वाचा आहेच का?
की देव आहे किंवा नाही, किंवा देव आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पाहिजे, हा मूळ मुद्दा आहे का? म्हणजे देवाची गरज आपल्याला आहे का? देवाची जर गरज नाही तर मग हा मुद्दा येण्याची काही गरजच नाही की देव आहे किंवा नाही. म्हणून लोक प्रश्न विचारतात की बाबा देव आहे का नाही, हा प्रश्न विचारायची काही गरज नाही. देवाची आपल्याला गरज आहे का, हा मूळ मुद्दा आहे. तर मग काही लोक म्हणतील की ठीक आहे, आपल्याला देवाची गरज आहे का नाही हे बघूया. मग ते जर लोक, एक प्रकारचे लोक आहेत, ते जर विचार करतात की जेवढं आयुष्य आपलं आहे 50, 60, 70, 80, 90, 100, त्याच्यामध्ये काही बदल घडून येऊ शकणार नाही, जसं आहे तसं असणार आहे, आणि त्या आयुष्य संपल्यानंतर पुढं काही नाही आहे, तर मग आपल्याला देवाची गरजच नाही. कारण की बदलच काय घडून येणार नाही, आणि मग आयुष्य संपल्यानंतर पुढेही काही नाहीये, मग देवाची गरजच काय? देव असला काय नसला काय, काही फरक पडत नाही. पण जे लोक विश्वास ठेवतात की आपण जो दैनंदिन जीवनामध्ये निर्णय घेतो त्याच्यामध्ये फरक पडू शकतो, त्याच्यामध्ये बदल घडू शकतो, येऊ शकतो, आणि आयुष्य संपल्यानंतरही त्याच्या पलीकडे काहीतरी आहे, तर मग ते म्हणतात की दोनच गोष्टी. एक, त्या आयुष्याच्या पलीकडे जर मला पोहोचायचं असेल, माझं आयुष्य संपल्यानंतर त्याच्या पलीकडे ज्या गोष्टी आहेत त्या जर साध्य करायच्या असतील, तर मुद्दा नंबर एक, मी त्या गोष्टीमध्ये पाऊल ठेवू शकत नाही. का? कारण की माझं आयुष्य संपलं की मला पुढं काय, म्हणून मला देवाची गरज आहे. मुद्दा नंबर दोन, की जर त्या आयुष्याचा मला अनुभव घ्यायचा असेल तर मला माझ्या पलीकडं कोणावरती तरी अवलंबून राहावं लागेल, जो व्यक्ती मला त्या आयुष्याचा अनुभव करून देईल. म्हणून मला देवाची गरज आहे. काल आपण हे शिकलो की आयुष्यामध्ये त्रास संकट आहे, जगामध्ये त्रास संकट आहेत, म्हणून देव अस्तित्वात नाही असे म्हणणारे लोक खूप आहेत. पण जरा आता कल्पना करूया, जरा आपण विचार करूया. काल आपण एका भिकाऱ्याचं उदाहरण घेतलं की त्याचे केस वाढलेले आहेत. तो जर म्हणाला की न्हावी या जगामध्ये नाही, तर ते चुकीच आहे. का? कारण की तो व्यक्ती जो आहे त्यानं, तो जर न्हाव्याकडे गेला तर न्हावी त्याचे केस कापून त्याला सुस्थितीमध्ये आणेल, पण तो न्हाव्याकडे जात नाही, म्हणून त्याला वाटतं की न्हावीच जगामध्ये नाही. आता जर उदाहरण घेऊया की आपल्या घरामध्ये, जर थोडं उदाहरण घेऊया, आपण पुढे जात आहोत, उजळणी झालेली, आपण थोडं पुढे जात आहोत. कल्पना करूया की आपल्या घरामध्ये 10 खोल्या आहेत, बरं का? आपल्या घरामध्ये 10 खोल्या आहेत, आणि आपल्याला कोणीतरी म्हणतं की तुझ्या घरामध्ये 10 खोल्या आहेत, किंवा तुझं घर फार मोठं आहे, मला कृपा करून सांग की तुझ्या घरामध्ये तुझे वडील आहेत का? किंवा बाहेरून कोणतरी येतो आणि विचारतो की बाबा वडील आहेत का घरी? तर आपण वडील घरामध्ये नाहीत, जरा लक्ष करू काय का, माझे वडील घरामध्ये नाहीत हे सांगण्यासाठी किंवा हा पुरावा देण्यासाठी किती खोल्या शोधाव्या लागतील, आणि मग मला म्हणावं लागेल की खरंच माझ्या घरामध्ये वडील नाहीत. आता जर माझ्या घरामध्ये 10 खोल्या आहेत तर मला 10च्या 10 खोल्या पडताळून पाहिल्या पाहिजेत. त्या खोल्यामध्ये जर वडील नसतील, त्या खोल्यांमध्ये जर वडिलांचं अस्तित्व नसेल, तर मी त्या व्यक्तीला सांगू शकतो की वडील घरात नाहीत. मी जर 10च्या 10 खोल्या जर शोधल्या नाहीत, फक्त 9 खोल्या शोधल्या आणि त्या व्यक्तीला सांगितलं की वडील घरामध्ये नाहीत, तर ते चुकीचं आहे. का? कारण की एक खोली अशी आहे जी मी तो शोधलेली नाहीये, त्या खोलीमध्ये वडील आहेत. म्हणून जो व्यक्ती म्हणतो ना की ह्या जगामध्ये देव नाही, तर त्या व्यक्तीनं जग पूर्ण पाहिलेलं आहे का? त्यानं फक्त एक राज्य पाहिलं असेल किंवा एक देश पाहिला असेल. एक देशामध्ये, एका राज्यामध्ये जर त्याला देवाचं अस्तित्व सापडलं नाही, तर देव अस्तित्वात नाही का? या जगामध्ये, ह्या पृथ्वीवरती 7 खंड आहेत, 7 खंड. 7च्या 7 खंड त्यानं पडताळून पाहिलेले आहेत का? पूर्ण जगामध्ये जितके देश आहेत त्या जगामध्ये पूर्ण देश त्याची पडताळणी करून पाहिलेली आहे का? ठीक आहे, एका देशामध्ये त्याला देवाचा अनुभव घडला नाही, त्याचा अर्थ असा का की दुसऱ्या देशामध्येही देव नाही?
जोपर्यंत त्यानं पूर्ण देश पडताळून पाहिलेले नाहीत, पूर्ण देशाचा, पूर्ण पृथ्वीचा गोल आकार जो आहे, पूर्ण पृथ्वी पायाखालून घालवली नाही, तोपर्यंत तो म्हणू पण शकत नाही की देव अस्तित्वात नाही. आणि एकच पृथ्वी आहे का ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये? एकच पृथ्वी आहे का? अशा पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत, असंख्य असे ग्रह आहेत. त्या असंख्य ग्रहाचा त्यानं अनुभव केलेला आहे का? असंख्य ग्रहामध्ये तो गेलेला आहे का? जर गेलेला नाही तर तो कसा म्हणू शकतो की जगामध्ये किंवा ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये देव नाही? आपण जे आहोत ते, आपली बुद्धिमत्ता फार सीमित आहे, मर्यादित आहे. आणि त्या मर्यादित बुद्धिमत्तेमध्ये आपण फार मोठमोठे निष्कर्ष काढत आहोत जे चुकीचे आहेत. पण जे लोक म्हणतायत की एवढा त्रास, संकट, एवढं पाप, एवढे समस्या जगामध्ये आहेत, देव नाही, मग आपण आता दुसरीकडे थोडा विचार करूया, दुसऱ्या बाजूचा विचार करूया की काय काय लोकांच्या आयुष्यामध्ये त्रास, संकट अगोदर होते पण आता नाही आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये समस्या होत्या पण आता नाही आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये त्रास, संकट होते, काय काय भरपूर मोठे भयंकर संघर्ष होते, ते सध्या नाही आहेत. मग त्या गोष्टी जर नाही आहेत, त्रास, संकट नाही आहेत, समस्या नाही आहेत, संघर्ष नाही आहेत, तर मग हा पुरावा आहे का की देव अस्तित्वात आहे? मग आपण म्हटलं पाहिजे, जर तुम्ही म्हणता ना की, जर लोक म्हणतात ना की त्रास, संकट आयुष्यामध्ये आहेत, देव नाही, मग ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये त्रास, संकट निघून गेलेले आहेत त्या लोकांच्या आयुष्यामध्ये देव आहे असं तुम्ही मान्य कराल का? मान्य केलं पाहिजे. मग जर ह्या बाजूला देव नाहीये तर ह्या बाजूला देव आहे. मग जर तुम्ही म्हणता की अशा अशा गोष्टीमुळे देव नाहीये तर अशा अशा गोष्टीमुळे देव असला पाहिजे. मग हाही मुद्दा बरोबर आहे. म्हणून म्हटलं की एखादीच बाजू पकडायची आणि देव अस्तित्वात नाही असं म्हणून चालत नाही, असं म्हणून चालत नाही. कल्पना करा की तुम्हाला एक मनुष्य वस्ती शोधायची आहे, मनुष्य वस्ती शोधायची आहे आणि तुम्ही फक्त एक नजर फिरवता अशी, आणि ती नजर एक गोल आकार फिरवली की त्याला आपण 360 काय म्हणतो, 360 डिग्री, 360 कोणातून नजर फिरवतो, बरोबर. पण आपण 360 पैकी 359 डिग्रीमध्ये जर आपण नजर फिरवली आणि आपण म्हणालो की मनुष्यवस्ती कुठं दिसत नाहीये, पण ती 1 डिग्री जे झालेली आहे, राहिलेली आहे 360वी, त्याच्यामध्ये जर आपल्याला कुठं लोक पाहायला मिळाली तर त्याचा अर्थ असा की 359 डिग्री जे आपण पाहिलं ते चुकीचं आहे. 359 डिग्री करून जर आपण निष्कर्षापर्यंत पोहोचलो की मनुष्य वस्ती नाही, हे चुकीचं आहे. का? कारण की 1 डिग्री जे राहिलेले आहे, एक मुद्दा जो तो राहिलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मनुष्य वस्ती दिसली तर तो एक पुरावा 359 डिग्री पेक्षा देखील भारी आहे. एक व्यक्ती तरुण लोकांशी बोलत होता. त्या तरुण लोकांमध्ये किंवा ते तरुण लोक फार हुशार होते, शिकलेले होते, अतिशय बुद्धिमान, शिकलेले, सुशिक्षित आणि फार विचारवंत असे लोक होते. आणि त्या लोकांना एक व्यक्ती म्हणत होता, त्याने एक प्रश्न विचारला आणि तो प्रश्न असा होता की तुम्ही ह्या जगामध्ये जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे ते किती ज्ञान प्राप्त केलेलं आहे? जर 100% ज्ञान ह्या जगामध्ये आहे, त्यातलं किती टक्के ज्ञान तुम्ही आत्मसात केलेलं आहे, ग्रहण केलेलं आहे? प्रश्न विचारण्यात आले. मग त्यातले तरुण लोक, जे वयोवृद्ध, काय जे तरबेज होते, आणि काय काय लोक असे त्यांच्यामध्ये मिसळले होते जे अनुभवी होते, ज्यांना खूप आयुष्याचा अनुभव होता, ते वयोवृद्ध होते, ते वयस्कर होते आणि त्यांना खूप ज्ञान देखील होतं. म्हणजे तरुण देखील आणि वयोवृद्ध देखील, सुशिक्षित, फार तरबेज देखील, फार तल्लख बुद्धीचे देखील, आणि जे अनुभवी आहेत ते देखील. मग त्या लोकांनी, काय काय लोकांनी खूप असे उत्तर दिली. त्यातलं एक उत्तर म्हणजे की आम्हाला वाटतं की 100% जेवढं ज्ञान आहे ना, त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये भरपूर असं ज्ञान आम्हाला मिळाले. बहुतेक 95 ते 96% ज्ञान आम्ही प्राप्त केलेलं आहे. जेवढं ज्ञान ह्या जगामध्ये आहे
त्यातलं 96-97% ज्ञान आम्ही प्राप्त केलेलं आहे. मग दुसरे काही लोक म्हणाले, आम्ही जवळपास 100%पैकी 98% ज्ञान पूर्ण पृथ्वीवरची जेवढं उपलब्ध आहे तेवढं ज्ञान आम्ही प्राप्त केलेलं आहे. मग हा मनुष्य म्हणाला की बहुतांश लोक तुम्ही जे आहेत त्यांनी उत्तर दिलेलं आहे, जवळपास सगळ्या लोकांनी उत्तर दिलेलं आहे की 100%पैकी 98% ज्ञान तुम्हाला माहित आहे. 98% जेवढं ज्ञान ह्या पूर्ण भूतलावरती ब्रह्मांडामध्ये उपलब्ध आहे त्या 100%पैकी 98% ज्ञान तुम्हाला माहित आहे. मग तो म्हणाला, त्या ज्ञानामध्ये तुम्हाला देव मिळाला का? त्या ज्ञानामध्ये तुम्हाला देवाचा अनुभव घडाला का? सगळेच्या सगळे म्हणाले की देवाचा अनुभवच घडाला नाही. सगळे म्हटले की नाही, त्या 98%मध्ये देव आम्हाला सापडलेला नाही, देवाविषयी आम्हाला काही माहीत नाही. 98% ज्ञान आम्हाला मिळालं 100%पैकी. मग हा मनुष्य म्हटला की असं असू शकतं का? जरा लक्षपूर्वक ऐका बरं का, महत्वाच्या गोष्टी शिकत आहोत. असं असू शकतं का की 98%मध्ये जो तुम्हाला ज्ञान मिळालं त्याच्यामध्ये देव नाही, पण ते 2% जे तुम्हाला ज्ञान मिळालेलं नाही त्याच्यामध्ये देवाचं अस्तित्व आहे? असं होऊ शकतं का? त्या लोकांनी थोडा विचार केला, थोडे स्तब्ध राहिले आणि मग ते म्हणाले, असं होऊ शकतं की जे ज्ञान आम्हाला मिळालेलं नाहीये, जे ज्ञान उपलब्ध आहे पण आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही, ते 2% ज्ञान जे आम्हाला मिळालेलं नाही त्या 2%मध्ये देव अस्तित्वात आहे, असं होऊ शकतं. म्हणून बंधू आणि भगिनींनो, ह्या जगामध्ये तुम्हाला अनुभव कोणताही असू दे, किती असू दे, त्या अनुभवाच्या पलीकडे जर देव असेल तर तो अनुभव तुम्हाला घडलेला नाही. म्हणून तुम्ही आणि मी कधी कधी म्हणतो की देव ह्या जगामध्ये नाही. पण ज्या गोष्टीचा अनुभव घडलेला नाही त्या गोष्टीचा अनुभव घडला की मग आपण म्हणू, अरे अनुभव ह्या गोष्टीचा घडला नाही, ह्या गोष्टीचा आत्ता मला अनुभव घडला, आता मी म्हणतो की देव ह्या जगामध्ये आहे, देव अस्तित्वात आहे. म्हणून जे लोक म्हणतात ना की देव अस्तित्वात नाही किंवा देव जगामध्ये नाही किंवा देवच नाही आहे, त्यांना विचारायचं की बाबा तुला ज्ञान किती आहे? 100%पैकी किती टक्के ज्ञान तुला आहे? तो म्हणाल 70, 80, 98, 99% जरी म्हटला तरी देखील 1% अजून राहिलेला आहे. तो म्हटला 99.99% मला ज्ञान आहे, तर मग त्याला म्हणायचं पॉइंट पूज्य जे एक पूज्य 0.01% जो आहे त्याच्यामध्ये देव असू शकतो का? म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपली बुद्धिमत्ता जी आहे ते फार सीमित आहे, फार मर्यादित आहे, आणि त्या मर्यादित विचारांमध्ये आपण मोठमोठे निष्कर्ष काढतो, जेव्हा की देव आपल्या बुद्धिमत्तेच्या पलीकडचा आहे. आपण उत्क्रांतीविषयी खूप काही शिकलेलो आहे. शाळेमध्ये आपण हे शिकलो की एक लहानसं सूक्ष्म जीवाणू होता आणि तो जीवाणू नंतर तो थोडा मोठा झाला. त्या जीवाणूमध्ये 2-4 अशा लांब लचक गोष्टी आल्या आणि त्या जीवाणूमध्ये नंतर तो जीवाणू मोठा मोठा होत गेला आणि मग त्या जीवाणूमध्ये हात पाय आले आणि मग तो जीवाणू कोट्यावधी वर्षानंतर माकड झाला. मग कोट्यावधी वर्षानंतर ते माकड जे होतं ते जे 4 पायावरती चालायचं, कोट्यावधी वर्षानंतर ते 2 पायावरती चालू लागलं. मग कोट्यावधी वर्षानंतर त्याची शेपूट गळून पडली. मग कोट्यावधी वर्षानंतर ते माकड जे आहे ते 2 पायावरती चालू लागलं, मग ते सरळ झालं. मग कोट्यावधी वर्षानंतर तुम्ही आणि मी म्हणजे मनुष्य अस्तित्वात आला. ह्याला म्हणायचं उत्क्रांती. पण त्या उत्क्रांतीमध्ये जे लोक चार्ल्स डार्विन किंवा इतर जे संशोधक आहेत ते म्हणतात की उत्क्रांतीमध्ये जर एक स्थितीपासून दुसऱ्या स्थितीमध्ये जीव पोहोचतो, जीवाणू एक स्थितीपासून दुसऱ्या स्थितीमध्ये येतो, तर त्याची प्रगतीच होते, अधोगती होत नाही. त्याची काय होते? प्रगतीच होते, अधोगती होत नाही. म्हणजे जर एक जीवाणू त्याचं रूपांतर दुसऱ्या जीवाणूमध्ये होतं, जसं आपण शिकत आहोत उत्क्रांतीमध्ये की एक जीवाणूचं
तो जीवाणू जाऊन त्याचे दुसऱ्या जीवाणूमध्ये रूपांतर झालं की आणि त्याच्यानंतर तिसऱ्या जीवाणूमध्ये रूपांतर झालं तर ते प्रगतिशील आहे असं उत्क्रांतीमध्ये तथ्य आहे. पण ते तथ्य चुकीचं आहे. का चुकीचं आहे ते आपण थोडक्यात पाहूया. कारण की उत्क्रांतीमध्ये प्रगती झालेली नाहीये, अधोगती झालेली आहे. प्रगतीमध्ये त्या उत्क्रांतीमध्ये प्रगती झालेली नाहीये, अधोगती झालेली आहे. थोडक्यात मनुष्याचं जे आयुष्यमान आहे ते आयुष्यमान कमी होत गेलेलं आहे, कमी होत गेलेलं आहे, कमी होत गेलेलं आहे. म्हणजे थोडक्यात तिथं प्रगती झालेली नाहीये, अधोगती झालेली आहे. म्हणून माझा उत्क्रांतीवरती विश्वास नाही. कारण की उत्क्रांतीमध्ये जे लोक म्हणतात ना की उत्क्रांती बरोबर आहे, तेच लोक म्हणतात की उत्क्रांतीमध्ये प्रगती झाली. प्रगती झाली ना उत्क्रांतीमध्ये, मला दाखवा ना ती प्रगती कशी झाली. आणि मी तुम्हाला दाखवतो की या उत्क्रांतीमध्ये अधोगतीच झालेली आहे. कारण की जर प्रगती झाली पाहिजे तर प्रगती म्हणजे जीवाणूची आयुष्यमान वाढलं पाहिजे. जीवाणूंचं जे आयुष्यमान आहे ते प्रगती असलं पाहिजे, आयुष्यमान वाढलं पाहिजे. कमी 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 का होत चालले. मग तसं जर आहे तर तुम्ही म्हणजे जे उत्क्रांतीवरती विश्वास ठेवतात त्यांना मला प्रश्न आहे, तुम्ही ज्या गोष्टी बोललात त्याच्यामध्येच तुम्ही फसत आहात किंवा चुकीच्या गोष्टी तुम्ही लोकांसमोर मांडतात. म्हणून उत्क्रांतीवरती माझा विश्वास नाही. भरपूर असे मुद्दे आहेत, त्यातला एक मुद्दा मी तुम्हाला आज सांगितलेला आहे. आपल्याला जर ह्या गोष्टीविषयी शिकायचं ना तर एक वर्ष देखील हे तिसरं तत्व पूर्ण होणार नाही, वर्षभर. एक साधारणसा प्रश्न घेऊया, शेवटचा मुद्दा साधारणसा प्रश्न आहे. ऊर्जा ऊर्जा म्हणजे काय? जर तुम्ही जो भौतिक विषयावरती अभ्यास करतो त्याला इंग्लिशमध्ये फिजिसिस्ट म्हणतात. भौतिक शास्त्र जो आहे, भौतिक शास्त्रज्ञ जो आहे, त्याला जर तुम्ही विचारलं की ऊर्जा म्हणजे काय तर त्याला ऊर्जा म्हणजे काय याची व्याख्या माहित नाहीये. तो फक्त म्हणेल की ऊर्जा जी उत्पन्न करता येत नाही, ऊर्जा जी नष्ट करता येत नाही, पण ती ऊर्जा एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये तिचं रूपांतर केलं जातं, त्याला ऊर्जा तो म्हणेल. पण ऊर्जा म्हणजे ते नाहीये. तुम्ही ऊर्जा याचा फायदा काय हे सांगतात, पण मूळ मुद्दा तो नाही. मूळ मुद्दा हा आहे की ऊर्जा म्हणजे काय. ऊर्जा उत्पन्न करू शकत नाही आपण, ऊर्जा ती नष्ट करू शकत नाही, हा भाग झाला. पण ऊर्जा म्हणजे काय? मग त्या ऊर्जेचं रूपांतर एका स्थितीतून एका ऊर्जेतून दुसऱ्या ऊर्जेत केलं जातं, तो भाग वेगळा. पण ऊर्जा म्हणजे काय? आता उदाहरणार्थ आपण बसलेल्या स्थितीमध्ये आहोत, त्या ऊर्जेला पोटेन्शियल एनर्जी म्हणतात. म्हणजे त्या एका ऊर्जेचं नाव आहे. आपण जर उठून चालायला सुरुवात केली तर ती देखील एक ऊर्जा आहे. म्हणजे बसलेल्या स्थितीतून चालणारी स्थिती जी आहे त्या स्थितीमध्ये बदल घडून आलेला आहे. म्हणजे बसलेल्या स्थितीतून आपण आता चालत आहोत, त्याच्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. म्हणजे ऊर्जेमध्ये देखील रूपांतर झालेलं आहे. पण मूळ मुद्दा आहे की ऊर्जा म्हणजे काय. तर भौतिक शास्त्रज्ञ जे आहेत ते ऊर्जा म्हणजे काय हे व्यवस्थित सांगू शकत नाहीत. व्याख्या जी ऊर्जेची आहे ते व्यवस्थित सांगू शकत नाहीत. मग प्रश्न असा आहे की ज्या गोष्टीची तुम्हाला माहिती नाही त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवत आहात की ऊर्जेचं रूपांतर एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये होतं. मनुष्य जर बसलेल्या स्थितीतून चालायला लागला तर ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. याच्यावरती जर विश्वास ठेवता तर ऊर्जा म्हणजे काय हे तुम्हाला माहित नाही, ऊर्जा म्हणजे काय हे माहित नाही, पण ऊर्जेमध्ये रूपांतर होतं ह्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवता. तर जरा लक्ष द्या, मी हे तुम्हाला सांगत आहे की देव काय आहे याच्याविषयी मी तुम्हाला पूर्णपणे जर सांगू शकत नाही आणि मी जर म्हणतो देव अस्तित्वात आहे तर तुम्ही मला चुकीचं का म्हणता. ऊर्जा म्हणजे काय तुम्हाला व्यवस्थित माहित नाही ना भौतिक शास्त्रज्ञ हो, पण तुम्ही त्या ऊर्जेवरती विश्वास ठेवता.
तुम्ही म्हणता की रेल्वेचं इंजिन ऊर्जेवरती चालतं, 2 चाकी गाडी ऊर्जेवरती चालती, ट्यूब बल्ब फॅन ऊर्जेवरती चालतो, पण ती ऊर्जा काय आहे हे तुम्हाला माहित नाही ना. तसंच देव काय आहे हे पूर्णपणे मलाही माहित नाही, पण मी देवावरती जर विश्वास ठेवला की देव मला चालवतो, देव माझं अस्तित्व चालवतो, देव मला सार्वकालिक जीवन देऊ शकतो, मग तुम्ही देवावरती का विश्वास ठेवत नाही? ऊर्जेविषयी तुम्हाला जास्त, ऊर्जेची व्याख्या तुम्हाला माहित नाही, पण ऊर्जा काय आहे, त्याचे परिणाम काय आहेत, त्याच्यावरती जर विश्वास आहे. मग देव जर तुम्हाला जास्त माहित नाही, त्याच्यामुळे जे परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होतात त्या परिणामावरती जर मी विश्वास ठेवला, तर तुम्ही मला चुकीचं का म्हणता? तुम्ही असं का म्हणता की देव अस्तित्वात नाही? मी जर म्हणालो की ऊर्जेची व्याख्या तुम्हाला माहित नाही ना, ऊर्जाचं रूपांतर कसं होतंय तुम्हाला माहित आहे, पण ऊर्जेची व्याख्या तुम्हाला माहित नाही ना, मग ऊर्जा नाहीच आहे, ऊर्जाच नाहीये. मी तसं जर म्हटलं तर चालेल का? नाही आहे. कारण की का, ऊर्जेचा पुरावा आहे ना आपल्याकडं. ट्यूब चालते, लाईट चालतो, बल्ब चालतो, गाड्या चालतात, रेल्वे चालते, ऊर्जेचेच परिणाम आहेत ना. ऊर्जा आहे म्हणूनच ह्या सर्व गोष्टी कार्यरत आहेत ना. मग तुम्ही जर म्हणता की ऊर्जेचे जे परिणाम आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवून ऊर्जा आहे हे मान्य करा, तुम्ही जर मला म्हणता ना, मी तुम्हाला म्हणतो की देवाला मी बघितलेलं नाहीये, देवाविषयी जास्त मला माहिती नाहीये, पण देवाच्यामुळे जे परिणाम मी तुम्हाला दाखवतो याच्यामुळे तुम्ही मान्य करा की देव आहे. तर तुम्ही का मान्य करत नाही? मग बंधू आणि भगिनींनो, बोलायसाठी भरपूर आहे. मला माहित आहे की हा विषय जो आहे हा समजण्यासाठी थोडा कठीण जरी असला तरी हा विषय महत्वाचा आहे. म्हणून जे लोक तुम्हाला ज्या पातळीवरती प्रश्न विचारतील त्या पातळीवरती तुम्हाला उत्तर देता आली पाहिजेत. म्हणून फक्त पवित्र शास्त्रातूनच देव न बघता आपण पवित्र शास्त्राच्या बाहेर देखील देव आहे याची पडताळणी करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मी आज निष्कर्षावरती पोहोचलेलो आहे की उत्क्रांतीवरती विश्वास ठेवून चालणार नाही. कारण की उत्क्रांतीमध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या चुकीच्या आहेत, जी उत्क्रांती माझ्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीये, म्हणून त्या उत्क्रांतीवरती मी विश्वास ठेवत नाही. मला पवित्र शास्त्राच्या बाहेर भरपूर असा पुरावा आतापर्यंत ह्या 3 सत्रामध्ये मिळालेला आहे, ज्याच्यामुळे मी असं म्हणतो की देव अस्तित्वात आहे. पण जर आता मी निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो आहे की देव अस्तित्वात आहे, तर दुसरा प्रश्न महत्वाचा आहे की कोणता देव अस्तित्वात आहे? या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला पाहिजे तर उद्या याच वेळेस आपण भेटूया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. आमेन.